छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्वीकारताना राज ठाकरेंनी चपला काढल्या. मने सैनिकांनी उत्साहात प्रतिमा भेट दिली. सेक्टर 12 मध्ये सोसायटीत खेळणाऱ्या चिमुरडीला 4 चाकीची धडक. गंभीर जखमी मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मूळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन. चाकणसह मंचर, नारायणगाव आणि आळे फाट्यावर वाहतूक कोंडी. रखडलेल्या कामावरून राज ठाकरेंचा नितीन गडकरींना फोन. माणगाव बायपासचीही प्रत्यक्ष पाहणी. मिठाईच्या बॉक्समध्ये धक्कादायक प्रकार उघड. FDA पथकाकडून उत्पादनाची तपासणी. अहवालानंतर पुढील कारवाई. माझेगावजवळ 25 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या. 5-6 जणांवर संशय. पोलिसांचा तपास सुरू. देसाईगंज तालुक्यात हत्तींच्या कळपांची दहशत. शेती, शेतघरे आणि साहित्याचे मोठे नुकसान. सावडेश्वर टोल नाक्याजवळ टेम्पोला अचानक आग. वाहनाचे मोठे नुकसान. सुदैवाने जीवितहानी टळली. आर्णीमध्ये पोलिसांची कारवाई. 2 गुन्हे उघडीस. 2 आरोपींना अटक आणि 6,88,000चा मुद्देमाल जप्त. सुरगाणा तालुक्यातील रात्री भूकंपाचे हादरे. सराड आश्रमशाळेतील विद्यार्थी घाबरून मोकळ्या जागेत आले. प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवणार असतो. तोपर्यंत बघत रहा देश जनती. नमस्कार.